मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण रुपयाची घसरती किंमत या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि याची काय कारणं आहेत याचे आपण विश्लेषण करणार आहोत। तसंच येणाऱ्या काळामध्ये रुपयाची किंमत काय राहील याचाही आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की 1 वर्षापूर्वी म्हणजे मार्च 2025 मध्ये जेव्हा रुपयाची किंमत 82-83 रुपये प्रति डॉलर एवढी होती, तेव्हा खरं म्हणजे लोकांच्यात हाहाकार माजला होता की रुपया किती खाली घसरतोय। परंतु 1 वर्षामध्येच रुपया अजून 10 रुपये प्रति डॉलर एवढा घसरलेला आहे आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की 23 मार्च 2026ला रुपयाची किंमत 93 रुपये 98 पैसे म्हणजे जवळजवळ 94 रुपये एवढी आता झालेली आहे। रुपया घसरण्यामागचं सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण म्हणजे जे आखाती देशांमध्ये म्हणजेच इराण, इस्रायल, अमेरिका ह्यांच्यामध्ये जे युद्ध चाललेलं आहे आणि इराणने जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझचा समुद्र जो बंद केलेला आहे, त्यांनी कच्च्या तेलाच्या किमती जवळजवळ गेल्या 3 आठवड्यामध्ये 50% वाढलेल्या आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की भारत जवळजवळ आपले 85% ते 90% तेल हे बाहेरून आयात करतो आणि त्याचा मोठा वाटा म्हणजे या आयातीमधला सगळ्यात मोठा वाटा हा या आखाती देशांचा आहे। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यामुळे भारताकडे येणाऱ्या तेलावर रोख लागली आहे, भारताकडे येणाऱ्या LPGवर रोख लागलेली आहे आणि जवळजवळ तेलाच्या किमती 50%नी म्हणजे पूर्वी जे तेल युद्ध सुरू होण्याच्या आधी जे तेल आपल्याला $60-70 प्रति बॅरल एवढ्याने मिळत होतं, ते आता जवळजवळ $120 प्रति बॅरलपर्यंत जाऊन पोचलेलं आहे। ह्या सगळ्या अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स होते म्हणजे जे परदेशी गुंतवणूकदार होते, या सर्व गुंतवणूकदारांनी 1 महिन्याच्या आत $8 बिलियन भारतातून बाहेर काढलेत। याच्या उपर सांगायचे झाले तर जे आपल्याला आखाती देशांकडनं तिकडे काम करणाऱ्या भारतीयांकडनं पैसे येत होते त्यात पण आता कमी यायला लागली आहे। तसंच भारत जे आखाती देशांना निर्यात करत होता, या निर्यातीमध्ये सुद्धा कमी यायला लागली आहे। जो 23 मार्च 2028ला रुपये 93 रुपये 98 पैसे म्हणजे 94 रुपयापर्यंत येऊन थांबला, याचं महत्त्वाचं कारण की घसरता रुपया बघून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी 12 अब्ज डॉलर खर्च करून रुपया विकत घ्यायला सुरुवात केली आणि रुपयाची ही घसरण आहे ती 94 रुपये प्रति डॉलरपर्यंत थांबवली। आता मित्रांनो, आपण विचार केला की ह्या पुढे काय, तर याचं उत्तर एवढंच आहे की समजा हे युद्ध असंच 1-2 आठवडा चालू राहिलं तर रुपया 95 रुपये प्रति डॉलरपर्यंत सुद्धा जाईल। परंतु समजा तेलाच्या किमती $120 प्रति बॅरलच्यापेक्षा जास्त गेल्या म्हणजे $150 प्रति बॅरलपर्यंत जाऊन पोचल्या, तर कदाचित रुपये 97-100 रुपये प्रति डॉलरपर्यंत सुद्धा जाऊन पोचेल। या सगळ्या गोष्टींनी भारताची जी आर्थिक वाढ 7 ते 8% प्रतिवर्ष होणार होती, ती आता कमी होऊन 6% प्रतिवर्ष झाली तरी खूप आहे। या परिस्थितीत आपण येऊन पोचलो आहे। तर ट्रम्प साहेबांनी हे जे युद्ध पुकारलेलं आहे, ह्या युद्धामुळे अमेरिकेमध्ये जो परिणाम होईल तो होईल, परंतु भारत आणि ज्या बाकी डेव्हलपिंग कंट्रीज आहेत या सगळ्या देशांना याची फार मोठी किंमत मोजायला लागणार आहे। मित्रांनो, भारतीय रुपयाबद्दल मला जसं काही कळेल तसं मी तुमच्याकडे ती माहिती घेऊन येईनच। अगदी काही महत्त्वाची माहिती असेल तर त्यासाठी मी नवीन व्हिडिओ पण बनवीन। आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चांगली माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओपर्यंत निरोप घेतो। जय हिंद।